नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 6 2023 मधील बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणजेच कंत्राटी कर्मचारी म्हणजेच आउटसोर्स कर्मचारी यांच्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही बाह्यस्त्रोत कर्मचारी असाल तर तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही माहिती बघा, कारण प्रत्येक मिनिटाला या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणकोणते आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवायचे आहेत किंवा भविष्यामध्ये ते तुम्हाला मिळवायचे आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर अनुभवाची पडताळणी कशी केली जाईल, म्हणजे आपण सर्वांना माहितच आहे की आपण सर्व उमेदवारांना जे बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत त्यांना प्रतिवर्षी 2 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्यात येणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या तारखेपासून तुम्ही काम करत आहात, म्हणजे तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे हे विचारलं जाणार आहे। तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये हे गोष्ट भरून टाकाल, पण त्या अनुभवाची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल त्याकरता कोणकोणत्या गोष्टी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की गुण कशा पद्धतीने दिले जातील। आपण सर्वांना माहितच आहे की प्रत्येक वर्षाकरता 2 गुण अशा पद्धतीने गुण दिले जाणार आहे, पण ते गुण कशा पद्धतीने दिले जाईल याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जरी ही गोष्ट आपल्याला सोपी वाटत असली तरी ही बाब अत्यंत जटिल आहे, त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला हवी, कोणकोणती काळजी घ्यायला हवी ही सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, विशेषतः बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्या दृष्टिकोनातून। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC सारख्या विविध विभागाच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांच्या भरत्यांविषयी महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे काम आपण या चॅनलवरती करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि तसेच व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहिती बघूया। विद्युत सहाय्यक जाहिरात 6 2023 कंत्राटी कर्मचारी किंवा बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्याविषयी जाहिरातीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो की महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत, शब्द लक्षात घ्या मित्रांनो, जे उमेदवार महावितरण कंपनीमध्ये आउटसोर्स म्हणून कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे असे उमेदवार किंवा काम केलेले, म्हणजे ज्या उमेदवारांनी या अगोदर काम केलेले आहे, ज्यांनी काही महिन्या अगोदर, काही दिवसा अगोदर, काही वर्षा अगोदर काम सोडलं असेल बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून, तरी असे उमेदवार सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। तर कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत, तसेच काम केलेल्या, तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या, म्हणजे बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून तो उमेदवार आहे आणि त्याच्याकडे विहित शैक्षणिक अर्हता म्हणजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन ट्रेडमध्ये ITI आहे आणि त्या व्यतिरिक्त काही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, ती जर अर्हता प्राप्त केलेले उमेदवार असेल तर अशा कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी म्हणजेच बाह्यस्त्रोत कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील, असे या ठिकाणी जाहिरातीमध्ये आपल्याला लिहिलेले दिसून येते। जरी हा मुद्दा आपल्याला सोपी वाटत आहे की प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 गुण, पण ते कशा पद्धतीने दिले जातील याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ। तर मित्रांनो, अनुभवाची पडताळणी कशी केली जाईल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण सर्वांना वाटत आहे की आम्ही आउटसोर्स म्हणून कर्मचारी आहोत, आम्हाला अनुभव आहे, पण त्या अनुभवाची पडताळणी कशी केली जाईल, कोणकोणते कागद लागतील तुमच्याकडे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, आणि त्यात जर तुम्ही चुकलात तर तुमचं पद किंवा तुमचं उमेदवारी सुद्धा रद्द केली जाऊ शकते। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत किंवा काम केलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना उक्त गुणांचा लाभ घेण्याकरता उमेदवारांनी कंपनीमध्ये केलेल्या मागील अनुभवाच्या कालावधीची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये अचूक करावी। ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरणे चालू होईल, अद्यापर्यंत आपल्याला लिंक उपलब्ध झालेली नाही, पण ज्यावेळेस लिंक उपलब्ध होईल तुम्ही ऑनलाईन अर्ज करायला जाल तर त्या ऑनलाईन अर्जामध्ये तुम्ही महावितरण कंपनीमध्ये जो काही कालावधी काम केलेला आहे त्याची नोंद, म्हणजे मागील अनुभवाच्या कालावधीची नोंद अचूकपणे करणे गरजेचे आहे। अचूकपणे कशा पद्धतीने मित्रांनो, की तुम्ही ज्या तारखेला कामाला लागलात ती तारीख त्या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल। त्याचबरोबर तुम्हाला कार्यालयाचा पत्ता सुद्धा टाकावा लागेल, म्हणजे कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही कामाला आहात ते सुद्धा, किंवा
कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही कामाला होतात ती सुद्धा माहिती त्या ठिकाणी टाकावी लागेल। या ठिकाणी अचूक हा जो आहे शब्द, या शब्दावरती तुम्ही जोर द्या। अचूक याकरता म्हणतो मित्रांनो, कारण पुढे बघा काय दिलेलं आहे की सदर उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल। यामध्ये खोटी माहिती भरल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल। आता मित्रांनो, विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार तर त्यावेळेस कदाचित तुम्हाला जे काही कागदपत्र आहे ते मागितले जातील, पण तुम्हाला जर कागदपत्र मागितले गेले नाही आणि तुम्हाला फक्त तारीख मागितली गेली, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलं आहे किंवा करत आहात, तर अशा वेळेस तुम्हाला ते प्रूफ सुद्धा करता आलं पाहिजे। पुढे आपण बघणार आहोत की काय काय डॉक्युमेंट्स याकरता व्हॅलिड असणार आहे, पण त्या डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी जर तुम्हाला मागितली नाही आणि तारखा फक्त मागितल्या आणि त्याची पडताळणी जर पुढे झाली की या तारखेपासून तुम्ही काम केलेलं आहात आणि ते जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रूफ करू शकला नाहीत तर तुमची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते। यामागील काही कारण असे आहेत मित्रांनो की तुम्ही एकतर एकाच कार्यालयामध्ये काम केलं नाही, बरेचसे म्हणजे 90% पेक्षा जास्त उमेदवार हे एकाच कार्यालयामध्ये काम करत आहेत किंवा करत होते, पण तुमचे कंत्राटदार हे बदलत आलेले आहेत। या ठिकाणी कंत्राटदाराचा पगारपत्रक सुद्धा एक व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहे। आधीच्या उमेदवारांना प्रश्न असा आहे की जे जुने उमेदवार आहे, जे जुने कंत्राटी कामगार आहे, त्यांना पगारपत्रक किंवा पीएफ सुद्धा मिळत नव्हतं। अशा उमेदवारांनी काय सादर करायचं? जर तुमच्याकडे परफेक्ट तारीख माहिती आहे की मी या तारखेपासून या कार्यालयामध्ये कामाला लागलो, पण जर तुमच्याकडे तसा प्रूफ नाही आहे तर तुम्ही ती तारीख टाकू नका, कारण तुम्ही जे तारीख टाकली तुम्हाला माहिती आहे की ती योग्य आहे, पण ती जर तुम्ही प्रूफ करू शकला नाहीत तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात। म्हणून अशीच तारीख तुम्हाला टाकायची आहे जी तारीख तुम्ही प्रूफ करू शकता। पुढे आपण बघू मित्रांनो, अनुभवाची पडताळणी कशी होईल याच मुद्द्यांतर्गत की उक्त बाह्यस्रोत उमेदवारांना त्यांच्या मागील कामाचा अनुभव सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील। काय दिलेलं मित्रांनो की ही जी जबाबदारी आहे ती बाह्यस्रोत कर्मचारी जे उमेदवार आहेत त्यांचीच राहील। या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, तसं एक पत्र पण होतं की बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना व्हॅलिडेट आहे हे कोण करणार, तर तुम्ही काम करत असलेल्या डिव्हिजन ऑफिसमधील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना कदाचित जबाबदार धरण्यात येणार होतं, त्यांच्याकडून माहिती मागवण्यात येणार होती, कारण बाह्यस्रोत कर्मचारी किंवा कंत्राटदार त्यांच्या अधिपत्याखाली काम करतो। पण बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने गुण देण्याचा लाभ पहिल्यांदाच महावितरण कंपनीमध्ये केल्या जात असल्यामुळे बरेचसे काही कन्फ्युजन होते की तुम्ही तरी लिहून घेणार की मी या तारखेपासून काम केलेलं आहे, पण त्याला कुठेतरी प्रूफ करणं गरजेचं आहे, तर हे प्रूफ कोण करणार, कोणाला याची जबाबदारी दिली होती किंवा कोणाला याची जबाबदारी दिल्या जाणार आहे याविषयी संभ्रमावस्था होती। आता या जाहिरातीमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की ही जी जबाबदारी आहे ही पूर्णतः उमेदवाराची स्वतःची राहणार आहे। अनुभव सिद्ध करण्याकरता म्हणजे तुम्ही जी तारीख टाकली या तारखेपासून या तारखेपर्यंत काम केलं, म्हणजे तुम्ही किती वर्ष काम केलेलं आहे हे त्या ठिकाणी तुम्ही टाकणार। तर हा अनुभव म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स सिद्ध करण्याकरता उमेदवारीने काय काय डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, तर भविष्य निर्वाह निधी कपात म्हणजे पीएफचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तुमचे ते तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध ठेवावं लागतील। त्याचबरोबर तुमचे पगारपत्रक सुद्धा या ठिकाणी कामी येणार आहेत। पण जुन्या उमेदवारांना पगारपत्रक सुद्धा मिळत नव्हते, पण आता नजीकच्या काळामध्ये तुमचा पगार पण वाढलेला आहे आणि पगारपत्रक सुद्धा उपलब्ध आहे। तर अशा पगारपत्रकाची कॉपी, सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर कंत्राटदाराकडून सदर उमेदवारांना देण्यात येणारे वेतनाबाबतचे बँक स्टेटमेंट, बरेचसे कंत्राटदार तुमचे बदली होतात, पण सध्याच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेमध्येच सरळ कंत्राटदारामार्फत पगार जमा केला जातो, तर त्याचं स्टेटमेंट तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध करून ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला नंतर सादर करावे लागेल। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही जो काही एक्सपिरियन्स म्हणजे एकूण जे वर्ष टाकणार आहात ज्याच्या आधारे तुम्हाला मार्क मिळणार आहेत, तर ते मार्क किंवा ते गुण मिळवण्याकरता तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवून प्रूफ करावं लागेल की मी जी काही तारीख टाकलेली आहे ती योग्य आणि खरी आहे। ठीक आहे, भविष्य निर्वाह निधी कपातचा पेपर, तुमचं पगारपत्र किंवा तुमचं बँक स्टेटमेंट या बाबी तुम्हाला सादर कराव्या लागतील। यापैकी एक किंवा अनेक म्हणजे तुमच्याकडे एक जरी असले तरी सफिशियंट आहे, किंवा तुमच्याकडे 1, 2, 3 डॉक्युमेंट्स असतील तरी तुम्ही ही कागदपत्रे सादर करू शकता। ते सादर करणे तुम्हाला आवश्यक राहणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की गुण कशा पद्धतीने दिले जाणार आहे। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांचे, उमेदवार म्हणजे कोण, फक्त बाह्यस्रोत कर्मचारी नाही, तर जो कोणी साधारण उमेदवार आहे किंवा शिकाऊ उमेदवार आहे किंवा बाह्यस्रोत उमेदवार सुद्धा, या सर्व उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुण म्हणजे एकूण तुमची जी परीक्षा आहे 130 प्रश्न असणार आहे, 150 गुण असणार आहे आणि कालावधी असणार आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तास। तर त्या एकूण 150 गुणांपैकी प्राप्त गुणांचे म्हणजे जे गुण तुम्हाला मिळाले आहेत त्या गुणांचे रूपांतर
90 गुणात किंवा आपण या ठिकाणी 90% सुद्धा म्हणू शकतो, 90 गुणात करून म्हणजे या 150 एकूण गुणांपैकी तुम्ही प्राप्त केलेल्या गुणांचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना इतर सर्वांचे रूपांतर 90 गुणामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये विशेषतः बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण म्हणजे 2, 4, 6, 8, 10 तुम्ही जेवढे वर्ष काम केले असेल त्याप्रमाणे तुम्ही जेवढे वर्ष काम केले असेल त्या पद्धतीने म्हणजे 1 वर्ष करता 2 गुण, 2 वर्ष करता 4 गुण, 3 वर्ष करता 6 गुण, 4 वर्ष करता 8 गुण आणि 5 वर्ष करता 10 गुण अशा पद्धतीने अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांमध्ये एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी किंवा निकाल तयार करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने तुमचे गुण या ठिकाणी दिले जातील। ही गोष्ट तुम्ही समजून घ्या किंवा लक्षात ठेवा, कारण आपल्याला सरळ सरळ असं वाटतं की मला 1 वर्षाकरता 2 गुण मिळणार आहे, पण त्यांचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केले जाईल असं जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे, तेच आपण या ठिकाणी आता चर्चा केलेली आहे। पुढे बघूया मित्रांनो आपण की उमेदवारांना 0 म्हणजे जे बाह्यस्त्रोत उमेदवार आहे किंवा कोणतेही उमेदवार आहे त्या उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण म्हणजे मायनस गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही। मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की ही जी परीक्षा आहे IBPS कंपनी घेणार आहे आणि मार्किंग जी आहे मायनस असणार आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 0.25 म्हणजे 0.25 गुण मायनस होणार आहे, म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांकरता तुमचा 1 गुण मायनस होणार आहे। जर तुम्ही अभ्यास बरोबर केला नाही, एखाद्या प्रश्नाच्या उत्तराकरता तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात तर तो तुम्ही उत्तर सोडून द्या, कारण तुम्ही जर पूर्ण अभ्यास केला असेल बरेचसे प्रश्न तुम्हाला आले पण तुम्ही काहीतरी अंदाज मारण्याचा विचार कराल आणि तुमचे गुण तुम्ही कमी करून बसाल। त्यामुळे तुम्हाला कशी परीक्षा द्यायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे। सिलेबस कसा असणार आहे याच्याविषयीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। एकूण सिलेबस कशा पद्धतीचा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करूयात। त्यानंतर मित्रांनो बाह्यस्त्रोत कर्मचारी जे बंधू आहेत त्यांची एक अडचण आहे, ती अशी आहे की वयाची अडचण। त्याच्याविषयी थोडंसं आपण या ठिकाणी 2 मिनिट चर्चा करून घेऊ की जाहिरातीमध्ये वयोमर्यादा ही 27 वर्षे दिलेली आहे, म्हणजे किमान वयोमर्यादा 18 वर्षे, कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आणि त्यानंतर मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ अशा उमेदवारांकरता 5 वर्ष शिथिलतम म्हणजे कमाल वयोमर्यादा 32 वर्षे, दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक यांच्याकरता 45 वर्षे इतकी वयोमर्यादा दिलेली आहे। पण बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्या वयाच्या अटीमध्ये विशेष सूट कुठेही दिलेली नाही। जाहिरातीमध्ये आपण जर वाचलं तर बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांकरता विशेष सूट दिलेली नाही। तर बाह्यस्त्रोत कर्मचारी बांधवांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सेवा सुरू केलेल्या दिनांकास त्यांचं वय ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी विविध माध्यमातून आपल्याला होताना दिसत आहे। म्हणजे बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या वयामध्ये किंवा ज्या तारखेला महावितरणमध्ये आउटसोर्स कर्मचारी किंवा बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कामाला लागलो ते वय आमचं ग्राह्य धरण्यात यावं, कारण की बरेचसे आउटसोर्स कर्मचारी बऱ्याचशा वर्षापासून MSEB मध्ये महावितरणमध्ये काम करत आहेत। त्या उमेदवारांचं वय हे निघून गेलेलं आहे, जे की जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। एकतर महापारेषणच्या जाहिरातीमधील वयाच्या अटीपेक्षा महावितरणची वयाची अट ही डिफरन्स आहे, त्या मानाने बरेचशी कमी आहे। त्यातही बरेचसे आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे वय हे निघून गेलेले आहे। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महावितरणची इमानी इतबारे सेवा करत आहोत। बऱ्याचशा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे अपघात झाले, बऱ्याचशा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, तर आम्ही काम करत असलेल्या सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांकरता ही एक मुभा देण्यात यावी अशी विविध माध्यमातून ते मागणी करत आहेत। पण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कदाचित वयाची अट शिथिल होणे थोडं कठीण वाटत असलं तरी त्या बांधवांच्या प्रयत्नांना यश हो अशीच इच्छा आणि अपेक्षा आजच्या दिवशी आपण ठेवू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने कंत्राटी कर्मचारी किंवा बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्या करता ही महत्त्वाची माहिती होती। ही माहिती तुम्ही परत एकदा बघा, समजून घ्या आणि नियमित माहिती करता म्हणजे ही माहिती किंवा अशाच पद्धतीची नियमित माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व परीक्षांकरता बेस्ट ऑफ लक। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।